महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पारस ग्रामपंचायत भोंगळ कारभार, रस्ते झाले चिखलमय, अशोका फाउंडेशनचा आंदोलनाचा इशारा। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार सुरू असून नागरिकांचे हाल होत आहेत। पारस प्रकल्पाला लागून असलेल्या एकता नगरमध्ये समस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणात विविध समस्याचा सामना करावा लागत आहे। रस्त्यावर सर्वत्र चिखल असून शाळेतील मुलांना शाळेत जाण्याकरिता खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे। या चिखलामधून त्यांना शाळेत ये-जा करावी लागते। त्यांना चालण्याचा मार्ग सुद्धा नाही। नागरिकांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चिखलाचा सामना करावा लागत आहे। नागरिकांच्या दुचाकी चारचाकी वाहने त्यांना दूरच उभ्या करावा लागत आहेत। त्यामुळे चोरीची दाट शक्यता सुद्धा आहे। ग्रामपंचायत पारस सरपंच व सदस्यांना वारंवार सांगून कुठल्याच प्रकारची कारवाई सुद्धा करण्यात आली नाही। या संपूर्ण समस्याला अधिकारी लोकांनी बारकाईने चौकशी करून एकता नगर नागरिकांचे समस्या मार्गी लावावी, अन्यथा अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव थके व समस्त एकता नगर मधील नागरिक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा दिला। यावेळी उपस्थित एमडी साहिल इर्शाद अहमद, संतोष भाऊ अजहर अहमद, विशाल भाऊ शेख रफिक, नितीन पोहरकर, आरिफ खान, सचिन सुरवसे सह एकता नगर मधील नागरिकांनी दिला आहे। नमस्कार, मी शुभम पंजाबराव तिळगे, अशोका फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष। आज आपण पारस येथे एकता नगर प्लांटला लागून असलेल्या कॉलनीमध्ये उपस्थित आहे। संपूर्ण जनतेला पावसाळ्यामुळे जो काही त्रास होत आहे, या पावसाळ्याच्या त्रासमुळे त्यांनी मला कॉल करून सांगितले की भाऊ, आम्ही वारंवार सरपंचाला व समस्त सदस्यांना फोन करून सुद्धा सांगितलं असताही आम्हाला कुठल्याच प्रकारची व्यवस्था करून दिली नाही आणि वारंवार त्यांना कॉल करत आहे की आम्हाला येण्या जाण्यास भरपूर त्रास होत आहे। आमचे मुलं शाळेत जाता येत नाही आहे, कारण की टोंगळ्यावळा एवढा मोठा किचड, याच्यातून आपली गाडी जाणार कशी, त्यातून मुलं जातील कसे, नागरिक जातील कसे, अशा संपूर्ण समस्या आम्हाला होत आहेत। त्याकरिता तुम्ही आम्हाला सहकार्य करावे, त्याकरिता आज आम्ही इथं पारस येथे एकता नगर येथे उपस्थित आहे। आणि आज आम्ही इथं आल्यानंतर ह्या संपूर्ण हे बघितलं तर तुम्ही बघू शकता की इथून जाण्याचा हा पूर्णपणे मार्ग हा चिखलाने भरलेला आहे। आणि इथून तुम्ही जर बघितलं तर हा पूर्णपणे 1.5-2 फूट चिखल झालेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला जायची व्यवस्था होत नाही। इथून पासून तर पूर्णपणे जो आखरीपर्यंत जे घरं आहेत, म्हणजे 30 ते 40 घरापर्यंत हा संपूर्ण रोड असाच आहे। याच्यामधून कुठल्याच प्रकारची गाडीसुद्धा जात नाही। लोकांना गाड्या बाहेरच उभ्या कराव्या लागतात आणि गाडी जर बाहेर उभी केली, चोरीची शक्यता आहे की जर ही गाडी चोरी गेली तर हे भरून कोण देणार। आणि विशेष म्हणून या संपूर्ण एकता नगरातल्या रहिवासींना मोठ्या प्रमाणात या संपूर्ण ग्रामपंचायतचा कारभारामुळे त्रास सहन करावा लागत आहे। जेणेकरून मी इथल्या स्थानिक ग्रामपंचायतचे सदस्य व सरपंच यांना हात जोडून विनंती करतो की आपण आपले घर सोडून जर इथं आलो आणि आपण ही जर त्यांची व्यवस्था बघितली तर मला तरी असं वाटतं की तुम्हाला कुठेतरी लाज वाटली पाहिजे। जेणेकरून या संपूर्ण लोकांना जो त्रास होत आहे, हा त्रास तुम्हाला कुठेतरी यांना दूर करून द्यावा व प्रशासनाला सध्या विनंती करतो की आपण इथं येऊन ह्या संपूर्ण गोष्टींना ताबडतोब आपल्या डोळ्यांनी बघून यांना या संपूर्ण गोष्टीची विल्हेवाट लावून देण्यात यावी। सध्या रस्ता नसेल बनत तर तुम्ही सध्या याच्यात मुरुम टाकून संपूर्णपणे यांना रस्ता बनवून देण्यात यावा ही विनंती करतो। नाहीतर आम्ही संपूर्ण नागरिक आपल्या कार्यालयाला धडक भेट देऊ आणि आम्ही आमच्या पद्धतीने मोर्चा काढून आपल्याला या संपूर्ण गोष्टीचा आमच्या पद्धतीने हिसका देऊ। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।